ऑलिफिन्स. ठीक आहे बघा, ऑलिफिनचा अर्थ काय? ऑइल फॉर्मिंग. ठीक आहे. आणि बेसिकली सुरुवातीला ऍडिशन रिएक्शन दिलेली आहे, तुम्हाला दिसतंय CH2 डबल बॉन्ड CH2, आणि त्याच्यावरती आपण करतो आहे क्लोरीनचे ऍडिशन. साधी गोष्ट आहे, या कार्बनला क्लोरीन ऍड केलं तर याला पण करायला लागेल, कारण दोन्ही सेम आहे, सिमेट्रिक आहे. सो रिएक्टिव्हिटी पण कशी असणार दोघांची? सेमच असणार. पुढे बघा आता, जनरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन. त्याच्यामध्ये पहिला आहे फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल्स पासून आपण काय बनवतोय बघा? अल्किन. हा, साधं सिंपल आहे की याच्यातून लॉस कसला होणार? वॉटरचा. वॉटरचा लॉस झाला की अल्किन तयार होतो. सो बेसिकली रिएक्शन कोणती आहे? डिहायड्रेशन. आणि याच्यामध्ये आपल्याला कोणते म्हणजे कोणता अल्कोहोल घ्यायला लागेल? मोनोहायड्रेट. ठीक आहे. आणि या प्रोसेस साठी कोणता रिएजंट यूज केला? कॅटलिस्ट Al2O3. ओके. सो बेसिकली मग आपण जे स्टार्ट केले आता अल्किन मध्ये, सगळ्यांनी सिक्वेन्सनी नीट लक्षात ठेवा. ओके, परत बघा. अल्किनचं प्रिपरेशन फर्स्ट कशापासून करणार? अल्कोहोल्स. अल्कोहोल्स मध्ये -H2O करायचा, पण त्यासाठी लागतात डिफरंट कॅटलिस्ट. त्याच्यातला पहिला आता तुमच्या समोर आहे Al2O3. सो इथेनॉल इज कन्वर्टेड इनटू इथिन विथ द लॉस ऑफ वॉटर, आणि टेम्परेचर इज 620 केल्विन. फर्स्ट रिएक्शन इज डिहायड्रेशन विथ Al2O3. देन मिनरल ऍसिड. मिनरल्स कळत असतील तुम्हाला, ते माहिती ना, ओर वगैरे मिनरल्स. मेटलर्जी झालाय का? नाही सर. नाही. बरं, नाव तर ऐकलं असेल मिनरल्स वगैरे. हो सर. बघा, पुढे आपल्याला दिलं इथं डिहायड्रेशन. डिहायड्रेशन सगळीकडेच असणार आहे, फक्त आता इथं डिहायड्रेशन करतोय आपण बाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. हा बरेच वेळा आलेला आहे आणि ऑर्गॅनिक मध्ये पण येत असतो याच्या वेळेस, सॉल्विंगच्या वेळेस. बघा, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चा रोल काय? डिहायड्रेटिंग एजंट. अल्कोहोल इथं दिले, अल्कोहोल मधला OH आणि H जाणार, इथं डबल बॉन्ड तयार होतो. हा कोणता अल्कोहोल आहे? प्रायमरी. हा कोणता आहे? सेकंडरी. त्याच्यापासून पण सेम टाईपचं स्ट्रक्चर तयार होते. देन पुढे बघा आता, गिवन अल्कोहोल कोणता आहे? टर्शरी. टर्शरी अल्कोहोल मधला लिव्हिंग ग्रुप कोणता आहे? म्हणजे पहिल्यांदा रिमूव्ह काय होणार? OH. OH रिमूव्ह झाला की त्याला स्टेबल करायला हायड्रोजन पण रिमूव्ह होतो. सो बेसिकली डबल बॉन्ड क्रिएट होतो. सो इन शॉर्ट काय, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल सगळेचे सगळे कशात कन्वर्ट होतात? कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये. आणि रिएजंट कोणता? कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे. आणि मग सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे? टर्शरी. देन सेकंडरी, देन प्रायमरी. मग असं का बरं? का टर्शरी जास्त रिएक्टिव्ह आहे? तर मेकॅनिझम बघायला गेलं तर समजेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, मी या टाइप मध्ये स्ट्रक्चर ड्रॉ केलं, इथं OH आहे, मग इथं 3 हायड्रोजन आहे, मी एकच दाखवतो. इथं पण एकच शो केला आणि इकडे पण एकच शो केला. सो प्रत्येक कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होऊ शकतो, म्हणजे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो आणि बाहेर कोण जाणार? OH. सो बेसिकली लॉस ऑफ वॉटर. मग असे किती ऑप्शन आहे आपल्याकडे? 3 प्लस 3 किती झाले? 9. सो टर्शरी मध्ये 9 हायड्रोजन मुळे प्रोबॅबिलिटी काय होती? इनक्रीज. इथं किती आहे? 6. आणि प्रायमरी मध्ये किती? फक्त 3 हायड्रोजन. सो ही झाली त्याची रिएक्टिव्हिटी. एवढं क्लिअर आहे? हो सर. ओके, नेक्स्ट. फ्रॉम अल्किल बाय डिहायड्रोहॅलोजनेशन. ही रिएक्शन याच्या आधी बघितली का आपण? हा, बघितली होती रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. डी मीन्स
मायनस की प्लस? मायनस. मायनस. काय मायनस? हायड्रोजन आणि हॅलोजन. 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 किंवा याच रिएक्शनचं दुसरं नाव काय? रिमूव्हल ऑफ एच. काय नाव आहे वाचा? बीटा इलिमिनेशन. बीटा इलिमिनेशन. म्हणजे थोडक्यात बीटाचा इलिमिनेशन करणार हायड्रोजन. हा एक्स आहे. एक्स ला हा कोणता कार्बन आहे? अल्फा. हा कोणता? अल्फा. बीटा. आणि समजा हा कोणता? बीटा डॅश. बीटाचा हायड्रोजन वापरला तर इथं डबल बॉन्ड भेटल, म्हणजे हा प्रॉडक्ट भेटल. जर बीटा डॅशचा वापरला तर हा भेटल. मग आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा सेंटरला आला तर हा कोणता प्रॉडक्ट झाला? सेट झेड. आणि जो टर्मिनलला असतो तो कोणता असतो? हॉफमन. मग हा प्रॉडक्ट कसा असतो? मेजर. कोणता असतो? मायनर. मायनस. ते कसं काय ते आधी शिकवलेलं आहे, त्यामुळे मी बाकीच्या पॉइंट कडे जातो. हे माहिती ना कसं येतं मेजर ते? हो सर. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट. पुढे बघा. The ease of dehydrohalogenation show the order. ऑर्डर काय बघा, मगाशी झालेलं सगळं परत. टर्सरी, सेकंडरी आणि प्रायमरी. त्याच्यामध्ये हॅलोजन आपण काय बघतो नीट बघा. आपली रिएक्शन आहे डिहायड्रोहॅलोजनेशन. त्याच्यामध्ये काय असतं? कार्बन आणि एक्सचा बॉन्ड असतो. आता कार्बन कोणता रिएक्टिव्ह आहे तीही ऑर्डर सांगते, आणि हॅलोजन कोणता रिएक्टिव्ह आहे तीही ऑर्डर सांगते. मग सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे? आयोडीन. आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्ह कोणता आहे? फ्लोरीन. हे नीट समजून घ्या. जर आपला CX बॉन्ड असेल तर हा विषय चाललेला आहे. जर तुम्हाला असं विचारलं की कोणता हॅलोजन जास्त रिएक्टिव्ह असतो तर मग कोणता सांगणार? फ्लोरीन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सेपरेटली. तो याच्यामध्ये नाहीये, बॉन्ड मध्ये नाहीये. पण जर तो बाउंडेड असेल तर मग ही ऑर्डर एनर्जी वरती दिलेली आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन कोणता आपल्यासाठी? टर्शरी. आणि त्याला अटॅच काय पाहिजे? आयोडीन. आयोडीन. ओके. सो हे झालं. मग या हिशोबाने जर आपण बघितलं तर इलिमिनेशन होतं. त्याच्यात पहिली रिएक्शन सांगितली बीटा इलिमिनेशन. नंतर इलिमिनेशन मध्ये अजून दोन असतात, E1 आणि E2. E2. हे आपलं याच्या आधी झालेलं आहे. E1 म्हणजे किती स्टेप सांगितल्या? 2 स्टेप. 2 म्हणजे किती? 1 स्टेप. 1 स्टेप. 2 स्टेप आल्या म्हणजेच तयार काय होतो? कार्बोकॅटायन. आणि 1 स्टेप मध्ये इनकमिंग कार्बन. सॉरी न्यूक्लियोफाइल नाही. 1 स्टेप मध्ये काय होतं? तुमची रिएक्शन प्रोसीड होते, कम्प्लीट होते. ठीक आहे. देन पुढे बघू. इथे ना थोडा त्यांचा कायनेटिक्सचा पार्ट एक्सप्लेन करायचा आहे. केमिकल कायनेटिक्स झाला असेल तुमचा. सो केमिकल कायनेटिक्स मध्ये कसला स्टडी करतात? रिएक्शनच्या रेटचा. रेट. आणि मागं तुम्हाला सांगितलं होतं कायनेटिक्स आणि थर्मो मध्ये काय फरक आहे? दोघांचं पर्पज काय? थर्मो रिएक्शन होती का आणि कायनेटिक्स रिएक्शन रेट सांग. थर्मो सांगतं रिएक्शनची फिजिबिलिटी, येस नो एवढं, होणार का नाही होणार. आणि कायनेटिक्स काय सांगणार? त्याचा स्पीड सांगणार. आता तुमच्याकडे वरती एक रिएक्शन दिली आहे, जे काही रिएक्शन ती झाली ते जाऊ द्या, पण बॉक्स मध्ये काय लिहिलंय की रेट ऑफ रिएक्शन हा डायरेक्ट कोणाला प्रोपोर्शनल आहे? याला पण आणि याला पण, दोन्ही सबस्टेटला आहे. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ. बोथ म्हणजे दोन म्हणजे ई काय आला? E1. E2. कारण 2 फॉर व्हॉट? कारण रिएक्शन दोघांवर डिपेंड आहे म्हणून तो 2 आला. फक्त एकावर असतं तर इथं हा लिहिलाच नसतं, मग काय आलं असतं? E1. ठीक आहे. बाकी काही इथं विशेष दिसत नाही. पुढे जाऊ. पण हे तुम्हाला सांगितले इलिमिनेशनला ओळखायचं सगळ्यात मोठं म्हणजे इंडिकेशन काय? अल्कोहोल अँड बेस. अल्कोहोल आणि बेस. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट जातो. हा बरं, आपण काय बनवतोय?
अल्किन. अल्किन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड. चलो बघा, फ्रॉम अल्किल डायहलाइड, म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय आता अल्किल आहे आणि डायहलाइड पण आहे, म्हणजे एकाच कार्बनला म्हणजे एका पूर्ण स्ट्रक्चर मध्ये 2 हॅलोजन अटॅच आहे. काय होणार बघा आता इथं या ठिकाणी आपण काय वापरलं, झेडेन पावडर वापरली आणि हीट केलेला आहे कंपाऊंड. झिंकची व्हॅलन्सी 2 असते म्हणून काय आलं, ZnX. ZnX2. ओके. आणि त्याच्यानंतरून दोन्ही हॅलोजन गेले तर कार्बन कार्बन सिंगलचा काय होणार, डबल. डबल बॉन्ड. ओके, साधं सिंपल आहे. आता जेमिनल म्हणजे एकाच कार्बनचे 2 हॅलोजन असतात, सगळं सेमच होणार. आपण किती अल्किल हॅलाइड घेतो, 2. झेडेन पण घेतो 2. सो ZnX2 पण तयार होतो साईडला ऍज अ साईड प्रोडक्ट. आणि जे काय स्ट्रक्चर आहे ते एकमेकांना जॉईंट होतात, फक्त तिथं क्रिएट काय होतो, डबल बॉन्ड. डबल. तर तुम्ही असं करू शकता की इथला Zn कोणाबरोबर गेला, 2x बरोबर. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर बॉक्स मध्ये त्यांनी स्वतः शो केलेला आहे. सो थर्ड प्रोसेस आहे अल्किल डायहलाइड पासून आपण डबल बॉन्ड क्रिएट करू शकतो. त्याच्यात 2 टाईप येतात, व्हिसिनल आणि बोला जेमिनल. जेमिनी. ही झाली तुमची थर्ड रिॲक्शन. त्याच्या पुढे बघू. हे बरेच वेळ विचारतात, आठवत नाही मुलांना. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट एकच आहे की इथं सीस आहे. सीस कोणता कॅटलिस्ट आहे, लिंडलार्ड्स कॅट. लिंडार्ड्स कॅटलिस्ट. कसं ओळखायचं बघा, काय लिहिलेलं असतं, PD CaCO3 आणि ऍड काय करणार आपण, H2. आता याच्यात काही गोष्टी कॉमन आहे नेहमी सारख्या. ट्रिपलला ऍडिशन केल्यावर काय होतं त्याचा, डबल. मग आपण ऍड काय करतोय, 2 हायड्रोजन. मग 2 हायड्रोजन ऍड केल्याने काय झालं की दोन्ही हायड्रोजन ऍड होतात, पण ते होताना कसे होतात, सिस. बस एवढंच आहे. आणि अजून एक की असं लिहिलंय, अल्काइन्स कॅन बी कन्व्हर्टेड इनटू अल्केन्स बाय रिझल्ट ऑफ कंट्रोल रिडक्शन. कंट्रोल म्हणजे असं नाही की तुम्ही लिंडर कॅटलिस्ट टाकला आणि तुमची रिॲक्शन कंट्रोल नाही झाली, डबलचा परत पुढे काय झाला, सिंगल. असं होत नाही. ही रिॲक्शन फर्स्ट पॉइंट या ठिकाणीच स्टॉप होती म्हणजेच काय, कंट्रोल काय केलं आपण, रिडक्शन. आणि ऍडिशन होताना कोणत्या पद्धतीमध्ये होती, सीस फॅशन मध्ये होती. सो हे 2 पॉइंट आहे जे लिंडर कॅटलिस्ट. कॅटलिस्ट काय, PD बोला, कॅल्शियम कार्बोनेट. CO3. CaCO3. In place of Lindard catalyst, nickel borate, that is NiB, also called P2 catalyst, can also be used. पुढे बघू. आता वरती लिंडार्ड होता, आता कोणता आला बघा खाली, बाय द ऍक्शन ऑफ सोडियम इन लिक्विड अमोनिया. हा जर वापरला तर कॅटलिस्टचं नाव काय वाचा, पर्च रिडक्शन. आता या ठिकाणी ते हायड्रोजनच ऍड करतात, त्यांनी दाखवलं नाही इथं, पण इथं ऍड काय होऊ शकतो, हायड्रोजन. मग ऍड झाल्यानंतरून ऍडिशन कशी आली, एक अप आणि दुसरा डाऊन, म्हणजे ही ऍडिशन कशी आहे, ट्रान्स. सो लिंडार्ड कॅटलिस्ट जो आहे तो सीस देतो आणि बर्च रिडक्शन ऍडिशन कशी देतो, ट्रान्स. लिंडार्ड कॅटलिस्ट काय होता, ऍरोवरती काय लिहिलं होतं, PdCaCO3. PdCaCO3. आणि बर्च रिडक्शन काय, Na लिक्विड अमोनिया. येस. पुढे आता बाय पायरोलायसिस ऑफ एस्टर. पायरोलायसिसचा अर्थ एखादी गोष्ट काय करायची, स्प्लिटिंग, ब्रेक या टाइप मध्ये, ठीक आहे. आणि नेहमी अशा रिॲक्शन साठी काय वापरतात, टेम्परेचर. काय झालं बघा, पहिल्या गोष्ट हा एस्टर काढलेला आहे, एस्टरचा फंक्शनल ग्रुप इथं संपतो, मग त्याच्या पुढे हा अल्फा, त्याच्या पुढे हा कोणता आहे, बीटा. मग हा बीटाचा हायड्रोजन आहे. सो इलिमिनेशन कसं होतं,
दाखवलं हा बॉन्ड इथं जाणार, हा बॉन्ड मधला याला तोडून टाकणार आणि बाकी जे होईल ते होईल. पण हे तुटल्यामुळे काय झालं, CH3 C डबल बॉन्ड O O आणि O ला अटॅच काय होतं H, म्हणजे तयार काय झालं ऍसिटिक ऍसिड. आणि बाकी काय राहिलं इथं तयार काय झालं डबल, मग RCH डबल बॉन्ड CH2 हा असा आला. क्लिअर आहे, समजलं? हो सर. सो तुम्हाला हे आठवत नसेल तर सरळ एक्झामला काय करायचं, एस्टर काढा या टाइप मध्ये. समजा त्याच्या बीटाचा काय घ्यायचा हायड्रोजन, हायड्रोजन. आणि तो हायड्रोजन इथं द्यायचा. इथं डबल बॉन्ड होणार, हा बॉन्ड काय होणार ब्रेक. ठीक आहे, हा बॉन्ड ब्रेक झाला आणि ब्रेक झाल्यामुळे तुम्ही याच्यावर चार्ज वगैरे दाखवला किंवा इकडे बॉन्ड केला तर सेमच होतं, काही फरक नाही पडत. सो O ची जागा कोणी घेतली, सॉरी OH. ओला कोण अटॅच झालं H. इथं काय आला डबल बॉन्ड, त्याच्या पुढे इथं काय आला CH3. क्लिअर आहे आता, समजलं? हो सर. हो सर. बरं, परत एकदा आपण काय करतोय एवढ्या वेळ, अल्किन प्रोडक्शन. अल्किनचं अल्किन. प्रिपरेशन. आठवतंय कोणाला पहिली रिएक्शन काय होती? डिहायड्रोजनेशन. हा. सेकंड फर्स्ट हायड्रोजन डिहायड्रोजनेशन. डिहायड्रोहॅलोजनेशन. त्याचं सेकंड नेम काय होतं? बीटा एलिमिनेशन. त्याचे दोन प्रॉडक्ट कोणते? हाफमॅन आणि त्याच्यातला स्टेबल कोणता? सेट झेड. ठीक आहे, चला पुढे जाऊ. पुढे लिहिलंय की पायरल्स ऑफ टर्शियरी अल्काइल अमोनियम हायड्रोक्साईड. तर हा पॉइंट ऑलरेडी आपण रिएक्शन मेकॅनिझम सेकंड मध्ये बघितला होता. तुम्हाला जर लक्षात असेल तर आठवून बघा, सेटझेप रूल शिकवला होता. त्याच्यात सांगितलं होतं की जो मोर सबस्टिट्युटेड डबल बॉन्ड आहे तो काय असतो, मेजर का मायनर? मेजर प्रॉडक्ट. पण त्या प्रॉडक्टला एक एक्सेप्शनल केस होती आणि ती आपण तिथं बघितली. ती इथं त्यांनी फक्त हेडिंग टाकलंय, सो तिकडे बघितले त्यामुळे इकडे एक्सप्लेन केलेली नाही. त्याच्या पुढे कोणती मेथड आहे बघा, कोल्स मेथड. कोल्स मेथड मध्ये आपण काय घेतो, इलेक्ट्रोलायसिस ऑफ पोटॅशियम और सोडियम सॉल्ट ऑफ सॅच्युरेटेड डायकार्बोक्सिलिक ऍसिड. सगळे शब्द नीट बघा. आपल्याला काय घ्यायचंय, सॅच्युरेटेड म्हणजे कोणता, सिंगल बाउंडेड. ऍसिड तर पाहिजे, पण किती पाहिजे, 2 पाहिजे. आणि त्या ऍसिडला कोण जोडला असेल, पोटॅशियम किंवा सोडियम. सो बघा इथं तसं स्ट्रक्चर दिसतंय. सोडियमचं सॉल्ट आहे, इलेक्ट्रोलिसिस आपण सुरू केलं आणि इलेक्ट्रोलिसिस करा काही करा, ज्या ठिकाणी ऍसिड असतो तिथं रिलीज काय होतो नेहमी, कार्बन डायऑक्साईड. तर तो म्हणजे थोडक्यात हा बॉन्ड तुटला, त्यामुळे कार्बन कार्बन तयार काय झाला, डबल बॉन्ड. पुढं NaOH आणि त्याच्या पुढे काय आला, H2. त्याच्यानंतर समजा इथं बघा या ठिकाणी, इथं तुम्हाला दिसतंय की इलेक्ट्रोलायसिस करतोय आपण. इलेक्ट्रोलायसिस करत असताना इथं पण सगळं सेमच आहे, फक्त इथं आपल्याला कार्बन जास्त दिलेले. पहिला प्रोडक्ट सेम वरती आलता तसंच, देन CO2, देन NaOH आणि देन H2. सो सांगायचा पॉइंट काय, कोल्ब इलेक्ट्रोलिसिस मध्ये काय वापरायचं, कसला सॉल्ट असतो, डायकार्बोक्सिलिक ऍसिडचा सॉल्ट. आणि तो मे बी सोडियमचा किंवा काय असेल, पोटॅशियमचा. ठीक आहे. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. बघा आता हे जे काही अल्किन्स आहेत ते सगळेचे सगळे कसे असतात, कलरलेस, ओडरलेस, आणि इथेन एक आहे ज्याचा स्मेल कसा असतो, प्लेझंट. ठीक आहे. हे नेहमीच लो मेंबर म्हणजे कार्बनची चेन छोटी असेल 4 पर्यंत, तर सगळे काय असणार, गॅस.
जसं मास वाढतं नंतर कशात जातात, लिक्विड. आणि अजून मास वाढलं तर कशामध्ये जाणार, Just सॉलिड. The boiling and melting point and specific gravity show a regular increase with increasing molecular weight. जेवढं मास जास्त तेवढा तुमचा कंपाऊंड कसा होतो, स्टेबल. त्यामुळं बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट पण काय होतो, इन्क्रीज. राहिला प्रश्न आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय असतं बरं, gravity. ग्रॅव्हिटी झाली. ठीक आहे. ओके, देन पुढं द इन्क्रीजिंग ब्रँचिंग, हे मागच सांगितलं होतं, जेवढा कंपाऊंड मोठा स्ट्रेट त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त की ब्रँच वाल्याचा जास्त असतो, Straight वाल्याचा. स्ट्रेट वाल्याचा कारण सरफेस एरिया जास्त. ठीक आहे, पुढे जाऊ. The boiling point and melting point of alkenes are slightly higher than the corresponding alkanes because the intermolecular forces of attraction are strong due to the presence of easily polarizable pi bonds. नीट बघा आता, बॉइलिंग आणि मेल्टिंग पॉइंट अल्किनचे कसे असतात, हायर. Higher. कोणापेक्षा, सिंगल बॉन्ड पेक्षा. Alkene. असं का, कारण त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, Intermolecular forces. ऑफ अट्रॅक्शन. हे कशा असतात, स्ट्रॉंग असतात. ठीक आहे, पुढे आता इनसोलेबल इन वॉटर जे काय असतात अल्किन, बिकॉज दे डू नॉट, म्हणजे थोडक्यात हायड्रोजन बॉन्डिंग त्यांच्यामध्ये नसतं, त्यामुळे वॉटर मध्ये सोल्युबल होत नाही. बाकी रूल आपण काल बघितले. लाईक डिझॉल्व काय असतो, Polar. Polar. लाईक डिझॉल्व लाईक, पोलर मध्ये पोलर, नॉन पोलर मध्ये Non-polar. नॉन पोलर. हा, तिथं असं लिहिलंय का बेन्झीन, CH3CL3, CCl4 हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे, नाव लक्षात ठेवा. CCl4 हा पोलर आहे का नॉन पोलर आहे, Polar. Polar is sir. बर, काय कन्सेप्ट आहे तुमची, Non-polar is नॉन पोलर आहे तो, कारण कार्बनला 4 क्लोरीन आहे, अपचा क्लोरीन खालचा इफेक्ट काय करतो, कॅन्सर. cancer. इकडचा क्लोरीन इकडचा इफेक्ट काय करतो, कॅन्सर. त्यामुळे तो काय होतो, ऍक्च्युली डायपोल मोमेंट 0 असते त्याची. नेक्स्ट पुढे काय लिहिलंय, केमिकल प्रॉपर्टी बघा. अल्किन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन अल्केन, दिस इज बिकॉज, नीट बघा, अल्किन्स हे अल्केन पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. आता हे न वाचता पण आपण सांगू शकतो की अल्किन मध्ये डबल बॉन्ड असतो, डबल बॉन्ड लवकर रिॲक्ट करतो कारण तो फ्री असतो. ओके, तेच इथं त्यांनी दिलं असेल की पाय बॉन्ड हा सिग्मा पेक्षा कसा आहे, वीकर. जो वीक असतो तो लवकर काय करतो, रिॲक्ट. ओके, सो या टाइप मध्ये. बाकी दिले द पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ डबल बॉन्ड आर लोकेटेड मच फ्रॉम द, ठीक आहे, हे जाऊ द्या, काही गरज नाही. एक साधं सिंपल आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये हा कोणता बॉन्ड असतो, सिग्मा. दुसरा कोणता असतो, पाय बॉन्ड. हा असा असतो का, अलॉंग द ऍक्सिस आहे का साइड वाईज असतो, अलॉंग आहे की साइड वाईज तयार होतो डबल बॉन्ड, साइड वाईज, त्याला लॅटरल म्हणतात. मग हे एकमेकांना अट्रॅक्ट करतात पण कधीच एकमेकांना टच नाही करत. पण यांचं स्ट्रक्चर कसं, डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये. जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये तो बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग. आणि हे इट इज लाईक अ वायरलेस, सॉरी हे वायर्ड आहे आणि हे वायरलेस असल्यासारखं आहे. तर त्यामुळे डबल बॉन्ड वीक असतो. जो वीक असतो तो लवकर काय करतो, रिॲक्ट. ठीक आहे, आता इथे तुम्हाला डबल बॉन्डची ऑर्डर दिली, ही बघायची गरज नाही, आपण आधीच बघितली होती. आठवते का रिएक्शन मेकॅनिझम सेकंड मध्ये, एक बॉक्स होता असा, त्याच्यात आपण बघितलं होतं आधी किती कार्बन होते, 4. मग किती होतात, 3. मग 2 होतात. मग 2 मध्ये काय होतं, सीस आणि ट्रान्स. मग परत 1 होतो, तो शेवटी 1 पण राहत नाही. या टाइप मध्ये ऑर्डर होते ती.
रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्किन्स हॅज बीन डेल्ट. ठीक आहे, हे जाऊ द्या. आता पुढे आपल्याला काय बघायचं, स्टेरिक हायड्रन्स आणि पुढं बोला बी पॉइंट परत सांगा ना. कोणता बी पॉइंट सर. हे म्हणते का? हो सर. याच्यामध्ये एक असतो सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो, एक ऑर्बिटल दुसऱ्या ऑर्बिटलला ओव्हरलॅप करतो, हे त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो इथं, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असतो. आणि जो दुसरा ऑर्बिटल आहे वाय, तो असा असतो. आणि या दोघांमध्ये काय क्रिएट होतो बोला, बॉन्ड, फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथं असतो. पण हे डायरेक्ट एकमेकांना जोडले जात नाही कधीच, कारण ते एकमेकांपासून लांब आहे. जसं हे डायरेक्ट टच मध्ये आहे तसं नाहीये. त्यामुळे हा जो बॉन्ड आहे जो तयार झाला तो कसा असतो, वीक. आणि रेड कलर मधला कसा असतो, स्ट्रॉंग. सो जो वीक आहे तो लवकरात लवकर काय करतो, रिॲक्ट. आणि हा करत नाही. त्यामुळं डबल बॉन्ड इज मोर रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर्ड टू सिंगल बॉन्ड. सिग्मा बॉन्ड. बाकी राहिला हा विषय, तर इथून हा पॉइंट वाचू नका. कुठून वाचणार तुम्ही, रिएक्शन मेकॅनिझम सेकंड मधून. ठीक आहे. पुढे आता स्टेरिक हिड्रन्स आणि हायपर कॉन्जुगेशन असे पॉइंट इथं दिलेले आहेत. पुढे आता ऍडिशन रिएक्शन. ऍडिशन रिएक्शन मध्ये तुमच्या समोर टोटल 5 टाईपच्या रिएक्शन आहे. अल्किनच्या रिएक्शन आहे 5 टाईपच्या. त्याच्यातली पहिली ऍडिशन आहे. ऍडिशन नेहमी सोप्याच असतात, काय विशेष नसतं. कॅटलिस्ट फक्त माहिती असले पाहिजे. आता हा तुम्हाला माहितीच आहे ना. H2 ऍड करताना काय काय ऑप्शन असतात आपल्याकडे, पीटी, पीडी आणि रूम टेम्परेचरला निकेल वापरलं तर नाव काय, रॅनी निकेल. हे मी असंच लिहिलं का, नाही तर वाटेल तुम्हाला त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. आणि नाही तर पीटी किंवा पीडी पण तुम्ही यूज करू शकता, साधी गोष्ट आहे. सो डबलचा सिंगल झाला. आणि हीट ऑफ हायड्रोजनेशन हे काय असतं सांगता येईल कोणाला, हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणजे काय? हायड्रोजन बोला बोला. हायड्रोजन बॉन्ड तोडल्यावर जेवढी हीट बाहेर हायड्रोजन बॉन्ड जोडण्यासाठी जेवढी हीट लागते तिला हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणतात. त्याला हीट ऑफ हायड्रोजनेशन म्हणतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात रिएक्शन झाली, हीट काय झाली तुमची, रिलीज. दुसरी लाईन वाचा, रिएक्शन कोणत्या टाईपची आहे, एक्झोथर्मिक. राहिला प्रश्न आता हीट ऑफ हायड्रोजनेशन चा पुढचा यूज बघा. खाली ऍप्लिकेशन दिले. आता बॉक्स मध्ये जाऊ आपण. बॉक्स मध्ये इथं काय लिहिलंय, परतच एखादा अल्किन जर स्टेबल असेल तर तो लवकर रिॲक्ट करेल का? नाही करणार तो रिॲक्ट. जर एखादा अल्किन स्टेबल नसताना रिॲक्ट करत नसेल, त्याची स्टॅबिलिटी आणि रिॲक्टिव्हिटीचं रिलेशन कसं, डायरेक्ट का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बरोबर आहे. देन सी पॉइंट शेवटचा बघा. द प्रोसेस जी आपण करतोय आता, ऍडिशन ऑफ हायड्रोजन वगैरे, ती जी प्रोसेस आहे ती त्याचं ऍप्लिकेशन काय कशासाठी वापरतात आणि कशापासून काय बनवतात बघा बरं. अल्किन पासून अल्किन. ऑप्टेन व्हेजिटेबल सॅच्युरेटेड फॅट्स कशापासून बनवतात ते, अनसॅच्युरेटेड पासून. हा बघा. द यूज टू ऑप्टेन व्हेजिटेबल घी फ्रॉम हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. ऑइल घेतलं, ऑइल वरती H2 ऍड करा, तुम्हाला भेटणार सॅच्युरेटेड फॅट्स. सो हे एक त्याचं ऍप्लिकेशन आहे. आय थिंक एकदम नीटला आलेला क्वेश्चन आहे ऍप्लिकेशन त्याचं. आपण कोणत्या टाईपचे रिएक्शन बघतो आता,
ऍडिशन मध्ये पहिली झाली, सेकंड. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन त्यांनी एक्सप्लेन केलीच नाही, पण आपली त्याच्या आधी झालेली आहे. इलेक्ट्रोफाईलचा चार्ज कोणता? पॉझिटिव्ह. तो ज्या ठिकाणी ऍड होणार ती झाली इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. आता पुढे बघायचं ऑक्सिडेशन रिएक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. तुमच्यासमोर फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युलाच्या हेल्पने आपण कोणता पण रिएक्शन म्हणजे लिहू शकतो. ठीक आहे, एकदा आपण चेक करू काय दिले त्यांनी. बरं, कोणाला माहिती हा कसला जनरल फॉर्म्युला आहे? अल्काईनचा सर. अल्काईनचा सर. अल्काईनचा आहे. अच्छा, अल्किनचा सर. अल्किन. बरं करून बघू ना आपण. समजा कार्बन किती घ्यायचे बोला? 2. हायड्रोजन किती येते? 4. 2 का 4? 4 येतील ना, ट्वाइस आहे तो. मग हे 4. कोणाचं आहे? डबल बॉन्डच आहे ते. समजतंय ना? हो सर. हो सर. पुढं आता नेक्स्ट इज ओझोनोलायसिस. ओझोनोलायसिस काय आहे ते आपल्याला असं नाही समजणार, ते मला ड्रॉ करायला लागेल. लक्ष द्या, खूप ठिकाणी प्रश्न येतो याच्यावर. ओझोन. ओझोनचं फॉर्म्युला काय? O3. स्ट्रक्चर माहिती कोणाला कसं आहे? ऑक्सिजन, हो सर. ऑक्सिजन. बरं, 3 ऑक्सिजन काढले, मग ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते? 2. 2. पण आता झालं की सेंटरचा ऑक्सिजन जो आहे त्याचे बॉन्ड जास्त होतात, तरी पण आपण एक बॉन्ड बनवला, दुसरा नाही बनवता येत. 4 बॉन्ड कधीच होणार नाही. मग तो बॉन्ड बिकम्स काय होतो? 4. कार्बन आणि कार्बनच्या मध्ये काय होतो? डबल बॉन्ड. याच्यावर आपण रिएक्शन करणार आहे ओझोनोलायसिस असं मी म्हणतोय. आता इथे कॉन्सन्ट्रेट मेकॅनिझम होतं. कॉन्सन्ट्रेट म्हणजे 1 स्टेपच सगळं होतं. निगेटिव्हचा अटॅक इथं होतो, याचा अटॅक कुठं होणार? या ठिकाणी. एक गोष्ट लिहायची राहिली आपली, ऑक्सिजनचे 3 बॉन्ड म्हणजे चार्ज कोणता येतो? पॉझिटिव्ह. आता ऑक्सिजनने नवीन बॉन्ड बनवला, 3 बॉन्ड तर चालणार नाही त्याचे. सो दिस बॉन्ड बिकम्स चार्ज. पण चार्ज कोणता? निगेटिव्ह. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय होणार? नलिफाय. मग आता तुम्ही कार्बन आणि कार्बन मधला एक बॉन्ड वापरला, आता राहिला कोणता? हायड्रोजन. हा, बरोबर. मग आता इथं काय झालं? हा बॉन्ड फॉर्म झाला, इथं हा बॉन्ड फॉर्म झाला, मग काय आलं? रिंग फॉर्मेशन. इथं O आणि पुढे पण काय आलं? या टाइप मध्ये रिएक्शन. याच्यामध्ये क्लिवेज होतो. तुम्ही याचं मेकॅनिझम बघितलं का याच्या आधी कधी? हो सर. बरं, मग माहितीच असेल तुम्हाला. इथून काय होतं? ब्रेकिंग. इकडून काय होतं? ब्रेकिंग. खाली काय राहिलं? C डबल बॉन्ड O. आणि असे किती तयार होतात? 2. सो हे झालं तुमचं ओझोनाइड कॉम्प्लेक्स वगैरे. मग आता पेपरला काय विचारतात की एखादी रिएक्शन देतात, मग आपण एवढंच लक्षात ठेवायचं की ज्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड मधून काय होतं? ब्रेक. वरती पण कार्बोनिल आणि बोला खाली पण कार्बन. भेटतो. आता मी तुम्हाला एक रिएक्शन देतो, मला सांगा की याचा काय प्रोडक्ट असेल?
काय भेटेल सांगा, अंदाज लावून सांगा. वही आणि पेन घेऊन करून बघा, सांगा मला. येईल सांगता नाही. बरं, ओझोनोलिसिस मध्ये काय ब्रेक होतं? डबल हा इथून तुटला, ठीक आहे. बाकी काय, रिंग आहे तशीच. रिंग पण आहे तशीच. पुढं इथं तयार काय होणार? डबल बॉन्ड इथं काहीच नाही म्हणजे काय असणार आहे? हायड्रोजन. आणि इथं पण तयार काय झाला? डबल बॉन्ड झालं, एवढंच आहे. तुम्हाला किती पण अवघड स्ट्रक्चर देऊ द्या, तुमचं एकच काम आहे, डबल बॉन्डला तोडायचं आणि दोन काय बनवायचे? सी डबल बॉन्ड बनवायचे. काही पण देऊ द्या. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला असं स्ट्रक्चर दिलं, माईक बंद करा, कोणाचा आवाज आहे? कांचन बोला, काय कराल तुम्ही? काय भेटेल याचा? पुढे चेंज करणार एवढं सांग. डबल डबल बॉन्ड. हे मागच्या डिझाईनची तुम्हाला काय घेणे का? नाही. नाही. मग हा जो पार्ट आहे, याने तुम्हाला काही फरक पडला नाही पाहिजे. सब्जेक्ट टू कंडिशन, तिकडे डबल बॉन्ड नाही पाहिजे एखादा दुसरा. ठीक आहे, मग पुढे काय करणार आता? डबल बॉन्डला काय करणार? तोडणार. हा डबल बॉन्ड तुटला, जेवढं मी सर्कल मध्ये दाखवलंय त्याला समजा तुम्ही आर ग्रुप म्हटले, हा डबल बॉन्ड तुटला, बाकी काय होणार मग? ऑक्सिजन डबल बॉन्ड इकडे काय आला? CH3. खाली पण काय आला? डबल बॉन्ड इथं काहीच नसतं, तिथं लगेच काय लिहायचं? हायड्रोजन. हायड्रोजन. तर हे झालं तुमचं ओझोनोलायसिस. इथं पण दाखवले डबल बॉन्ड तोडला. हा, हे तुम्हाला रेट्रो करायला लावतात. असा पेपरला असं देतील, तर तुम्हाला मीच देऊ एक्झाम्पल. इथं इथलं नको घ्यायला, हे साधे साधे एक्झाम्पल आहे. बघा आता, एखादा कंपाऊंड देतो, तो कंपाऊंड कसा बनवायचा ते मला सांगा. हा कंपाऊंड कसा बनवू सांग. उलटा विचार कर, हा कसा बनवला असं? नाही येत. आयसोप्रोप. आयसो काय? CH3C बॉन्ड CH3 डबल बॉन्ड O पासून. बर, ओके. अजून एखादा नीट ड्रॉ करून बघू मला, म्हणजे कळ मला काय म्हणायचं. एखादं एक्झाम्पल समजा,
याच्यापासून काय तयार होऊ शकतं सांगा आता, बोला. हे दोघं ऍड केले, एक 100% एका इथं ओझोमोलिसिस झालेला आहे, तर याच्या आधीची स्टेप सांगा काय असेल. येतं का सांगू मी, बोला. करतोय सर. करा करा, सांगा मला. नाही रेट्रो म्हणजे सर. एखादी गोष्ट रिव्हर्स विचार करायचा, कशी तयार झाली असं. जसं ते सीआयडी ऑफिसर्स असतात, ते एखाद्या क्राईम सीनला गेले होते, विचार करतात ना की इथं काय झालं असं, बॅकवर्ड थिंकिंग असतं. मग हा कसा तयार झाला असेल, तर काय एक साधं सिंपल आहे, एकमेकाच्या समोर स्ट्रक्चर काढून घ्यायचे असे, एक्झॅक्ट असे समोरासमोर कार्बोनिल आले पाहिजे. बस आला आन्सर, एवढंच आहे, बाकी काही नाही. दोन्ही इथून तुम्ही रिमूव्ह काय करणार, ऑक्सिजन. मग स्ट्रक्चर एकमेकांना द्या जोडून. डबल बॉन्ड अटॅच काय झालं, CH3 इकडे काय आला, H. हा तुमचा ओरिजिनल कंपाऊंड आहे, याच्यावर तुम्ही काय केलं होतं, ओझोनोलायसिस, आणि तुम्हाला हे दोन प्रॉडक्ट भेटले. कळलं काय केलं ते. हो सर. ठीक आहे. आता मी मगाशी केला होता तो परत एकदा घेऊन बघू, मला सांग काय आन्सर आहे तुमचा. हा प्रोडक्ट कुठून आला असेल, कसं तयार झाला असेल. मी तर सगळे नंबरिंग देतो, तुम्ही मला सांगा कसं काय 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 ड्रॉ करू. मी इकडे ड्रॉ करतो लगेच, बोला. सर ते 2 ओ काढून टाका. अच्छा, दोन्ही ओ काढून टाकायचे, बरं. पुढे मग काय करू, बेन्झिन. तसं नाही, कशाला काय जोडू, नंबरिंग करून दिलं मी. फर्स्ट अँड फर्स्ट 1 नंबरचा and आणि 6 6. नंबरचा कार्बन. 1 ला काय जोडायचं, 6 असं डबल केलं ना, बॉन्ड. आणि इथं काय येणार, हो सर. CH3. CH3. ओके. सो तुम्ही याला इकडे नेलं तर काय करायला लागल, ओझोनोलायसिस. ठीक आहे, पुढे बघू. हायड्रोक्सायलेशन, ऑक्सिडेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड वगैरे वगैरे, जाऊ चलते सोबत. आपण डायरेक्ट रिएजंट बघू, याची काही गरज नाही नावाची. हा तुम्हाला सांगायचंच राहील, ऑर्गॅनिक मध्ये काय असतं की तुम्ही जेव्हा 12वीचा अभ्यास करता चॅप्टरचा, तर तुमच्याकडे एक रिएक्टंट असतो, दुसरा काय असतो, प्रोडक्ट. आणि ऍडवरती काय असतो, रिएजंट. रिएजंट. तुम्हाला याची माहिती पाहिजे. तुम्हाला याची माहिती असली का तुम्हाला सगळं येतं, बरोबर येतं सगळी. जर ऑर्गॅनिकचा अभ्यास झालाय आणि तुमच्या समोर एखादी रिॲक्शन आली आणि तुम्ही जर असं आठवत असाल ही रिॲक्शन कोणत्या चॅप्टर मध्ये बघितली होती, तर तुमचा अभ्यास झालेलाच नाहीये. ते 10वी सारखं नाही करायचं की क्वेश्चन बघून आठवायचा हा कुठं होता आणि मग त्याचा आन्सर आठवायचा, असं नाहीये. तुम्हाला त्याचा रोल माहिती पाहिजे बस. केमनोफोर हा कोणत्याही चॅप्टर मध्ये कुठे येऊ शकतो, तुम्हाला केमनोफोरचा रोल माहिती पाहिजे. मी एका शब्दात त्याचा रोल सांगतो, KMNO4 नाव सांगायचं, पोटॅशियम परमॅंगनेट. पोटॅशियम परमॅंगनेट. ओके, हा जो आहे हा डबल बॉन्डला वापरला तर डबल बॉन्डचा काय होतो, डायॉल. डायॉल म्हणजे दोन काय आले, ऑक्सिजन. OH. आणि अजून एक डायॉल म्हणजे OH, दोघं एकमेकांना सेम साइड असतात. सेम साइडला काय म्हणतात, सिस. सिस. ठीक आहे. सो एखादं एक्झाम्पल बघू, याचं त्या साइडला ठेव. अरे एक विचारायचं बघ, आता याच्यामध्ये डेकॅलिनचं स्ट्रक्चर काय ते आधी माहिती पाहिजे. तुम्ही आता मला जस्ट म्हटले की डेकॅलिन म्हणजे 10 कार्बन आहे. मग अजून एक हिंट सांगतो की डेकॅलिन हा 10 कार्बनची रिंग आहे.
इमॅजिन करा बरं 10 कार्बनची रिंग कशी असेल. सगळे सिंगल बॉन्ड आहे, डबल नाहीये. अच्छा ड्रॉ करा. प्रतीक्षा काहीतरी ड्रॉ करते, ड्रॉ केलं तरी चालेल. दहा कार्बनची रिंग काढता येते का? नाही. हो सर. काढायला गेलं तर ती वेग येणार खूप, असं डेफिनेट स्ट्रक्चर नसणार आहे. सो डेकेलिन कसं आहे, एक 6 मेंबर रिंग काढायची, त्याला अजून एक शेजारी दुसरी जोडा. बघा बरं 10 कार्बन झाले का? हो सर. झाले, ठीक आहे. मग आता 10 कार्बन झाले, या रिंगच्या सिस्टीमला म्हणतात फ्युज्ड रिंग सिस्टीम. ठीक आहे. फ्यूजचा अर्थ काय होतो? दोन रिंग मध्ये 2 कार्बन कॉमन असले तर फ्यूज म्हणायचं. किती कार्बन कॉमन आहे बघा 2 रिंग मध्ये? 2 कार्बन. तर त्या 2 रिंग एकमेकांना काय झाल्या? फ्यूज अटॅच झाल्या. दॅट इज अ फ्यूज रिंग सिस्टीम. या सिस्टीम मध्ये इथे तुम्हाला हायड्रोजन दिसतो असं. इथे एक हायड्रोजन दिला अप, दुसरा पण हायड्रोजन दिला विच इज अप. दोन्ही पण सेम साइड असेल तर तुमचा डेकेलिन कोणता झाला? सिस. आता समजा मी थोडा चेंज केलं, याला डॉटेड डॉटेड खाली आणला, तर हा कोणता झाला? ट्रान्स. ओके. सो एक सिस आणि दुसरा ट्रान्स. आता मी राईटला त्याला ड्रॉ करतो. सगळ्यांनी नीट लक्ष द्या मी काय काय करणार आहे ते. ड्रॉ करायच्या ऐवजी एक बेसिक सांगायला लागत होतं. बघा बरं, किती मेंबर ड्रिंक आहे? 6 मेंबर. या रिंग मध्ये जो एरिया मी हायलाइटेड केलाय ना, तो एरिया आहे तुमच्या स्क्रीनच्या प्लेन मध्ये, एकदम प्लेन मध्ये असा फ्लॅट आहे. ठीक आहे. याचं नाव माहिती कोणाला? 6 कार्बनची रिंग आहे, सगळे सिंगल बॉन्ड. नाव काय याचं? सायक्लोहेक्सेन. ओके. आता नीट लक्ष द्या. आता हा जो कार्बन आहे, समजा ही रिंग माझ्या हातात आहे अशी, त्याचा तो डाव्या साईडचा कार्बन आहे ना, तो मी असा खाली वळवला आणि उजव्या साईडचा वरती नेला. तुम्हाला आठवतं का तुम्ही ती होडी बनवायची नाही? हो सर. हो सर. त्याचं एक एंड खाली नेलं आणि दुसरं एंड कुठे नेलं? वरती नेलं. आता सध्या मी जी रिंग काढली ती रिंग कोणत्या फॅशन मध्ये? 2D. बरं, तुमच्या मोबाईलची स्क्रीन कशी, 2D का 3D आहे? 2D. कोणाची 3D असेल तर सांगा, मी घेतो तुमचा मोबाईल लगेच. आहे का कोणाची? नाही ना? नाही सर. बरं ठीक. आता याचा 3D कसं काढतो? अरे हा, तरी म्हटलं असं काय. ही झाली तुमची 3D रिंग. आता नीट बघा मी काय सांगतो ते. ग्रीन कलरचा एरिया दिसतोय का जो तुमच्या प्लेन मध्ये होता? हो सर. बरोबर आहे. मी इथला कार्बन काय केला होता? हा कार्बन वरती उचलला. हा दिसतो का वरती गेलेला? आणि इकडचा कार्बन डाऊन. सो हा कुठे गेला? डाऊन. आता ही तुमची 2D जी सिस्टीम आहे ती मी कोणत्या मध्ये कन्वर्ट केली? 3D मध्ये.
ओके, सो दिस इज युअर प्लेन आणि हा वरती गेला. याला म्हणायचं चेअर फॉर्म. तुम्हाला चेअर असल्यासारखी दिसते काही? हो सर. हो सर. इट इज अ चेअर फॉर्म. दुसरा फॉर्म कोणता असतो माहिती? बोट फॉर्म म्हणतात त्याला. इट इज लाईक अ बोट. ही बोट आहे अशी, त्याला वरती 2 एंड आहे. त्याच्यातलं एक एंड खाली वळवलं तर त्या बोटचं काय कन्वर्जन होतं? चेअर मध्ये. ठीक आहे. सो हा तशी सुरुवात झाली. तुम्हाला समजून सांगितलं की सायक्लोहेक्झेन तुम्ही जो नेहमी असा ड्रॉ करता ऍक्च्युली असा असतो. ठीक आहे. आता या रिंगला मी अजून मोठं बनवतो, मग बघा तुम्ही काय होणार ते. ठीक आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, एक अप, दुसरा डाऊन. कोणते ऑप्शन आहे बोला? अप आणि डाऊन. काय काढणार आहे त्याला तुम्ही बघून म्हणायचं अप नाही तर डाऊन, तुमचं तुम्ही डिसाईड करा. ठीक आहे, बोला. अप. अप. डाऊन. 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 अप. 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 डाऊन. 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 अप. अप. डाऊन. अप. किती जणांना कन्फ्युजन आहे अप आहे का डाऊन आहे? अप. हा काढलेला आत्ताचा. डाऊन आहे सर. अप. डाऊन. डाऊन आहे जर सर. कोणाला कन्फ्युजन असेल तर काय करायचं? ड्रॉइंग येतं ना सगळ्यांना, स्कूलमध्ये केलं असेल, हो सर. मोठी करा. पुढे चालली लाईन ती डाऊन. हे काय झालं? अप. अप. दिस इज डाऊन. and this is अप. up. Up. Okay. सो आपण लिहून टाकू, हा अप आणि हा डाऊन. हा अप, हा काय आला? डाऊन. त्याच्यानंतर इथं हा काय आला तुमचा? डाऊन. वरचा काय आला? अप. डाऊन. डाऊन. अप. अप. डाऊन. वरचा अप. देन खाली डाऊन आणि वरचा काय आला? अप आलेला आहे. ठीक आहे. आताशी तुमची रिंग तयार झाली, पण आपली रिंग कशी होती? फ्यूज सिस्टीम होती. मग आता ती कशी काढायची ती समजून घ्या, नीट लक्ष द्या. तुम्ही सांगा पहिला कोणता काढू, सिस का ट्रान्स? सिस. सिस. बापरे, चला. बोर्डवर पाहिजे होतं, बोर्डवर प्रॉपर आहे तसं. ओके, ही रिंग काढली. तुम्ही मला म्हटले सिस काढायचंय. हा बरं, मग मी एक रॅन्डम कोणता पण एक बॉन्ड काढतो. ठीक आहे. समजा मी बॉन्ड असा काढला, याला अप का डाऊन म्हणणार? डाऊन. डाऊन. मग जर मला सिस काढायचा असेल तर दुसऱ्या कार्बनचा मी डाऊन घेऊ का अप घेऊ? डाऊन. 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 मग हा काय झाला? सिस. डाऊन झाला. आणि दोन्ही रेड कलर मधले एकमेकांना काय झाले? सिस. बरं, आपली रिंग अशी होती ना, नको जागा नाही पुरायची, अशी होती. मग काय झालं? सगळी रिंग तयार आहे, हा बॉन्ड तयार आहे, हा बॉन्ड तयार आहे. आता किती कार्बन राहिले? 4. 4. किंवा 4. किती बॉन्ड बाकी आहे? असं कलर मध्ये करू. 3 बॉन्ड. माझ्याकडे हे रेडी, आता हे पण रेडी, हे पण रेडी. म्हणजे माझे किती बॉन्ड राहिले? 3 झाले. 3 राहिले. आता मी 3 बॉन्ड काढायचा ट्राय करणार. कसे काढतात बघा आता. 1 2 3. मग त्याच्या पुढं एक असा येतो, एक असा येतो. किती झाले? 2. 2. परत बघा, एक असा येतो, एक असा येतो, एक असा येतो.
साईड मोजा 1 2 3 4 5 आणि किती झाल्या 6 साईड झाल्या. ठीक आहे. सो रेड वरून लक्षात ठेवायचं रेडचे दोन्ही डाऊन आहे म्हणजे सेम साईडला काय म्हणणार तुम्ही दिस इज अ सिस डेकॅलिन. आता राहिले हायड्रोजन काढायचे. ते मुलं काय करतात मी बरेच वेळेस लेक्चर घेतो ना तर ते इथं नाही म्हणत ऑफलाईन मी घ्यायचो हा डेकॅलिन पूर्ण बोर्डवर काढायचो असं मोठा. तर मुलांनी फोटो काढले होते आणि डीपी ठेवले होते एक दिवस. त्यांना ते इंटरेस्टिंग वाटलं होतं. असं 2-3 वेळा झालं. आता हायड्रोजन कसे काढायचे जास्त विचार नाही करायचा. तुम्हाला असं दिसलं तर तुमचं हायड्रोजन कुठं असणार असं दिसलं तर कुठं असणार आहे डाऊन. चला इथं काय येणार इथं काय आला इथं काय आला इकडे बोलत चला इथं काय आला डाऊन इथं काय आला डाऊन. ठीक आहे. आता हे साईडला आले अप डाऊन नाही म्हणता येणार. हा इकडे आतमध्ये आला कुठेतरी हा बाहेर गेला आणि हा कुठं आला या साईडला आला. ठीक आहे. हा कोणता डेकॅलिन झाला सिस डेकॅलिन. आणि चला हायड्रोजनचं इंटरॅक्शन काढू. तर किती हायड्रोजन एकमेकांच्या जवळ आले 3. खाली इथं किती आले 2. बाकी मला जास्त कोणते दिसत नाहीये बाकी सगळे स्प्रेड झालेले आहेत. ठीक आहे. आता मग कोणता काढायचा ट्रान्स. आलेला क्वेश्चन आहे बरं का लक्षात ठेवा. परत एकदा एक रिंग काढली ठीक आहे. चला आता ट्रान्स काढायची. मग जर मी एक बॉन्ड काढला असा हा कोणता आहे अप की डाऊन डाऊन डाऊन. तर दुसरा काय काढायचा अप दिस इज अप. बाकीचे मोजा किती झाले 3. मग बाकीचे 3 काढून टाका 1 2 आणि काय आला 3. हा कोणता झाला तुमचा ट्रान्स. ट्रान्स. बाकी जे काय दिसतं ते काढून टाका. सगळे हायड्रोजन इकडचे वर वर इकडचा कुठं गेला डाऊन डाऊन इकडचा डाऊन इकडचा अप अप डाऊन. हा कुठं जाणार अप. एका ठिकाणी किती आले बघा 5 5. इथं किती आले 5. आता मला सांगा 5 आहेत वरचे 5 खालचे 5 10 एकमेकांच्या जवळ आले. क्राउडिंग वाढले आणि स्टॅबिलिटी वाढते का डिक्रीज होते. डिक्रीज होते. त्यामुळे सिस आणि ट्रान्स मधला स्टेबल कोणता आहे सिस डेकॅलिन इज मोर स्टेबल ऍज कम्पेअर्ड टू ट्रान्स. पुढे लक्ष द्यायचं. आपण बघतोय बेअर्स रिएजंट. बेअर्स रिएजंट जो आहे त्यालाच म्हणतात KMnO4 हा त्यांचा बेअर्स रिएजंट आहे. आणि या रिएजंट मध्ये टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन असं त्याला म्हणतात. तर थोडक्यात सांगतो काय करायचं ते. त्याच्या आधी टेस्ट सांगितली होती का मी रिएक्शन मेकॅनिझम मध्ये नाही सर. ठीक आहे. प्रॅक्टिकलच्या लॅब मध्ये काय करतात ते सांगतो म्हणजे लक्षात राहील. एक टेस्ट ट्यूब आहे टेस्ट ट्यूब मध्ये सॅम्पल दिलं. दुसरी टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही घ्यायचं केमनो4 सॅम्पल काय सोल्युशन बनवलेलं असतं एवढं घ्यायचं. एवढं म्हणजे किती झालं ओनली 1 ड्रॉप. आणि 1 ड्रॉप घेतल्यानंतर त्याच्यात पाणी होता. पाणी ओतल्यानंतर तुमची टेस्ट ट्यूब अशी भरून जाईल. आता झूम वर एवढाच कलर याच्यापेक्षा एकदम फेंट येतो. एकदम फेंट पिंक येतो. ऑलमोस्ट असं वाटतं की त्याच्यात कलर आहे का नाही एवढं त्याला डायल्यूट करायचं.
ओके. आणि नंतरून काय करायचं की तुमचं जे गिवन सॅम्पल आहे हे याच्यामध्ये ऍड करायचं. ऍड केल्यानंतर काय होणार, एक त्याच्यामध्ये कोणताच चेंज होणार नाही. दुसरं काय होणार की थोड्याच वेळाने तुमचा जो पिंक कलर आहे तो काय होणार, डिसअपियर. डिसॅपी मग जर पिंक कलर डिसअपियर झाला तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या कंपाऊंड मध्ये काय प्रेझेंट होता. KMNO4 नाही नाही नाही, अल्किन 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 प्रेझेंट होता. सॉरी, तुम्ही त्याच्यात ऍड काय केला, KMNO4. KMNO4 आणि डबलचा काय झाला, सिंगल. सिंगल आणि डबल बॉन्ड हा कलर देतो बऱ्याच वेळेस कंपाऊंडला, जो निघून गेला म्हणून तुमचा कलर चेंज झाला. याचा अर्थ तुम्हाला काय समजलं की दिलेल्या सॅम्पल मध्ये काय प्रेझेंट होता, डबल बॉन्ड, अल्किन अल्किन होता. सो अल्किनला दुसऱ्या शब्दात काय म्हणतात, अनसॅच्युरेशन. अनसॅच्युरेटेड तर आपण अनसॅच्युरेशन या टेस्टनी डिटेक्ट करू शकतो. आणि टेस्ट येते चांगली येते, आपण लॅब मध्ये घेत असतो नेहमी येते, काय प्रॉब्लेम. हे कळलं. हो सर. हो सर मग तुम्हाला कोणताही डबल बॉन्ड दिला हे नीट नाही दाखवला, असं दाखवायचं बघ. डबल बॉन्ड आहे, काय वापरला, KMNO4. काय देतो, सिस डायऑल देतो. त्यामुळं स्ट्रक्चर नीट काढायचे. सिस म्हणजे समजा हा अप दाखवला तर दुसरा OH पण काय असणार आहे, अप अप. हे कन्फर्म आहे. तर तुम्ही अप दाखवा डाऊन दाखवा त्यांनी काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याची अपच काय तो डाऊन काय तो ते सोडून द्या, ते तुम्हाला नाही सत्य. सो अप म्हणजे सिस, किंवा त्याला दुसरं नाव काय लिहिलं बघा, सीन इन ऍडिशन. सीन सीन मीन्स सेम साइड. खाली राहिला OSO4. OSO4 पण सगळं सेमच करतो आणि हा पण काय देतो, सीन डायल देतो. वर्किंग कसं आहे, सेमच आहे. आता यांनी नीट नाही दाखवलं बघा. OSO4 कसा असतो, OS डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O आणि इकडे डबल बॉन्ड O असा असतो. मग आपला हा जो ऑक्सिजन आहे इथला, हा कोणाबरोबर बॉन्ड बनवतो, इकडं. तो हा डबल बॉन्ड कोणावर अटॅक करतो, ऑक्सिजनवर. आणि त्यामुळे हे असं स्ट्रक्चर तयार होतं. नंतर मग पुढं हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होतो आणि ऑक्सिजनला अटॅच कोण होतो, हायड्रोजन. हे झालं मेकॅनिझम. याची तुम्हाला काही गरज नाही, हे साधं सिंपल आहे. कोणताही डबल बॉन्ड असला तर त्याच्यावर देणार सीन ऍडिशन, असे दोन ऑप्शन. पहिला KMNO4 आणि दुसरा OSO4. OS ठीक आहे. हे सुरू झाले रिएजंट, ते नीट करायचे आता.